नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. प्रशांतात्मा विगतभीर ब्रह्मचारी व्रते स्थितः. मन संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः. ऐके कमळगर्भाकारे जे महदाकाश दुसरे. जेथ चैतन्य आधातुरे होऊनी असिजे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत. योग मार्गाच्या साधनेचा अनुष्ठान करणारा साधक पवित्र देशामध्ये स्वतःच्या असणाऱ्या आसनावर विराजमान होऊन सद्गुरूंच्या स्मरणाने योग साधनेला प्रारंभ करतो. ती साधना करत असताना ज्याच्या शारीरिक मानसिक इंद्रियांच्या सर्व क्रिया संयमित झालेल्या आहे आणि आपल्या आसनावर विराजमान होऊन अंतकरणाचा निग्रह व्हावा किंवा योगाच्या द्वारे चित्तवृत्तीचा निग्रह व्हावा, योगचित्तवृत्ती निरोधः, यासाठी तो प्रवृत्त होतो. ही साधना करत असताना त्याची शारीरिक अवस्था कशी आहे तर भगवान त्याचाही विचार सांगता. समम काय शिरो ग्रीवम धारयन्न चलम स्थिरः संप्रेक्षणाश काग्रम स्वम दिशष्टान्नवलोकयन. त्याची शरीराची रचना अशी आहे की काय म्हणजे शरीराचा मध्यभाग, कमरेपासून वरती असणारा शरीराचा जो भाग आहे त्याला काया असं म्हटलं जातं. त्यानंतर मस्तक आणि मान हे सर्व एकाच रेषेत आहे. त्यानंतर तो शरीराची कोणती हालचालही करत नाही. अर्धोन्मित डोळ्याची त्याची अवस्था आहे. फार झालं तर त्याची दृष्टी जर बाहेर पडलीच तर फक्त नासिकेच्या अग्रभागापर्यंत जाते. या पलीकडे तो कोणत्या दिशांचंही अवलोकन करत नाही किंवा कोणत्याही प्रकारे रूपाधिक विषयांचाही संबंध त्याच्या मनात राहत नाही किंवा नेत्राने तो अवलोकन करत नाही. असा असणारा साधक ज्याच्या मनामध्ये राग आणि द्वेष कोणत्याही प्रकारचे नाही, प्रशांत आत्मा, योगाची साधना करताना भीतीचाही भाव नाही, कायिक वाचिक आणि मानसिक या 3 साधनांच्याद्वारे जागृती स्वप्नान सुषुप्ती या 3 अवस्थेमध्ये ज्याने अष्टभोगांचा परित्याग केलेला आहे, मनाचे संकल्प शांत झाले, चित्ताने भगवंताचं चिंतन करतो आणि भगवत प्राप्तीखेरीज या जगतामध्ये अन्य कोणतंही चांगलं साध्य नाही असा ज्याचा पूर्ण विचार झाला, तो योगाची साधना करत असताना आपल्या मूलाधार चक्राच्या ठिकाणी मूलबंध, कंठाच्या ठिकाणी जालंधरबंध आणि नाभी स्थानावर ओडियाना बंधाची योजना करतो. या 3 बंधाची योजना केल्यामुळे शरीरामध्ये असणारा जो अपान वायू तो कोंडला जातो आणि कोंडलेला वायू मणिपूर नावाच्या चक्राबरोबर युद्ध करतो. त्या प्रसंगाला तो शरीराचं शोधनही करतो, म्हणजे शुद्धीकरण करतो. बाळपणीची कुही टुळी बाहेर घाली, बालपणापासून आतापर्यंत भक्षण केलेलं आणि ज्या अन्नाधिक असणाऱ्या पदार्थांचा काही अवशिष्ट भाग जो नासलेला कुजलेला आहे तो सगळा शरीरातून बाहेर काढतो. याचा अर्थ असा आहे की पहिल्यांदा त्या योगी पुरुषाच्या साधकाची शरीराची शुद्धी होते. कधीकधी तो साधकाला भीतीही प्रदान करतो, पण ज्ञानोबा योग्यांची माऊली असल्यामुळे साधका ते भेडसावी परी बिहावेना, साधकाने या बाबतीमध्ये घाबरू नये. विगत भीही या पदाचं हे चिंतन आहे की साधकाने घाबरू नये. कधीकधी साधकाला बाहेर जग पाहिलं तरी भीती वाटते, मनातल्या विकारांचं थैमान पाहिलं तरी पण त्याला भीती वाटते आणि या अपान वायूचा असणारा गोंधळ पाहिला की त्याला असं वाटतं आपलं आता काहीच खरं नाही. पण ज्ञानोबा म्हणतात त्याने घाबरू नये. साधका ते भेडसावी परी बिहावेना. एकीकडे अपान वायूचं कार्य आहे, दुसरीकडे वज्रासनाच्या उष्णतेमुळे कुंडलिनी नावाची शक्ती जागृत होते. त्यालासुद्धा हे योग मार्गामध्ये निष्णात असणाऱ्या एखाद्या योग आचार्याकडूनच, योग आचार्य पुन्हा योग्य आचार्य यांच्याकडून जर आपण ते प्रशिक्षण घेतलं
तरच आपल्याला यातले बारकावे कळू शकतात. असे आचार्य वाराणसीमध्ये एखाद्या गुंफेत जरी असेल तरी चांगदेव महाराजांप्रमाणे त्यांचा शोध घेतला पाहिजे. ते योगी पुरुषांकडे कोणी सहसा जातच नाही ना, पण चांगदेव महाराज जातात. म्हणजे योग्य प्रशिक्षक जर असेल तरच हे यातले बारकावे कळतात. नाहीतर हे करत असताना जर चुकलं तर त्याचाही परिणाम भोगावा लागतो बरं, आणि मग तो आयुष्यभरसुद्धा भोगावा लागू शकतो. म्हणून त्यातली सूक्ष्मता फार महत्त्वाची आहे. म्हणून तर यम, नियम, आसन, प्राणायाम नंतर आहे. हल्लीच्या काळात आरोग्य मिळावं म्हणून कोणीही प्राणायाम करतं, कोणीही, पण त्याला अगोदरचे नियम पाळले गेले पाहिजे. प्राणायाम करूच नाही असा आग्रह आमचा नाही आहे, केला पाहिजे तो प्राणायाम, शरीराकरता खूप आवश्यक आहे. सूर्यनमस्कार, प्राणायाम हे सगळे आवश्यक आहे आणि आपल्यासारख्यांना ते काही कठीण नाही. कारण आपल्या जीवनामध्ये यम आणि नियम सहजगत्या घडतात. कारण अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान हा 10 प्रकारचा यम आणि नियमाचा भाग आपल्या जीवनामध्ये माहीत असो किंवा नसो याचा आचरण सहजगत्या घडतं. आणि दररोज आपल्याला पाठ ऐकायची सवय आहे, त्यामुळे आपलं आसनही सिद्ध आहे. प्राणायाम आपल्यासारख्याने करणंच चांगलं आहे, पण ज्यांचं स्वैराचारातलं जीवन आहे, आहाराविहाराचे नियम पाळायचे नाही, मानवी प्रकृतीला असणारा जो साजेसा आहार तो घ्यायचा नाही आणि लगेच सकाळी सकाळी टी व्हीच्या समोर बसायचं प्राणायाम करायचा, ते मात्र चालणार नाही, त्याचा आवश्यक लाभ होणार नाही. पण योग मार्गातली साधना सूक्ष्मता आहे. वज्रासनाच्या उष्णतेनं कुंडलिनी शक्ती जागृत होते आणि जाग झाल्याबरोबर तिला भूक लागते. तशी ती अगोदरच लागलेली असते. सहजे बहुता दिवसांची भूक, वरिच्छेव विली ती होय मिश, मग आवेशे पसरे मुख ऊर्ध्व उजू. आणि एकदा तिने आपलं मुख पसरलं का मग ती पहिल्यांदा काय काय खायला प्रारंभ करते, क्रमशः सगळा आपण विचार पाहिला आहे. अगदी प्राणवायूपासून तर हृदयाच्या 2-3 भागाच्या लचक्यापर्यंत ती सगळं भक्षण करते आणि मग तृप्त झाली की तिच्या मुखातून एक गरळ ओकली जाते. ते प्राशन प्राणाला मिळतं आणि त्यामुळे प्राण जगतो. एकीकडे प्राणही जगतो, दुसरीकडे 6 चक्राचं भेदन करून ती कुंडलिनी वर सरकल्यानंतर सहस्रार नावाचं पुन्हा एक चक्र मानलं आहे. त्याच्यामध्ये पण 6 चक्रांचा उल्लेख मात्र स्पष्ट आहे. चंद्रामृताचं तळ आहे वरती आणि त्या तळ्याला धक्का लागल्यामुळे ते थोडंसं कलंडतं. कलंडल्याबरोबर तिच्या मुखात त्या अमृताचा प्रवाह प्राशन करायला मिळतो आणि सर्वांगामध्ये त्याचा पुरवठा होतो. सर्वांगामध्ये मूलाधार चक्रापासून आज्ञाचक्राच्याही वरती ती जाते की नाही. म्हणजे ज्या मार्गाने ती गेली त्याच्या उलट मार्गाने अमृताचा असणारा ओघ तो आपल्या मूलाधार चक्रापर्यंत येतो आणि मग योगी पुरुषाच्या ज्या शरीराचं तिने आतापर्यंत शोषण केलं ते पुनश्च एकदा त्या शरीराचं पोषण करते. मग त्याला नवीन दात येतात, रोम बीज किंवा नवीन प्रकारचे रोम अंकुर निर्माण होतात आणि पाखाळी व होती डोळे काय सांगू, शरीर नवीन होतं. ज्ञानोबा तर पुढे म्हणतात या प्रसंगाला त्याला अनेक सिद्धीही प्राप्त होतात, अनेक सिद्धी. मग समुद्राच्या पलीकडचं त्याला दिसतं. इथून त्याला स्वर्गात काय चालू आहे त्या स्वर्गातलं त्याला कानाला ऐकू येतं. आपल्याला तर कानावर हात लावावा लागतो. काय म्हटला असं परत सांगावं लागतं. त्याने मात्र कानाला हात लावायची गरज नाही. इथून तर स्वर्गातलं सगळं ऐकू शकतो. मुंगी प्रवास करते तर मुंगीच्या मनात काय विचार तो त्याला कळतो. उपलक्षण आहे. ज्याला मुंगीच्या मनातलं कळतं त्याला जीवाच्या मनातलं नाही का कळणार, सगळं कळू शकतं. तो पवनाच्या वारिका, पवन म्हणजे वायू, वायूच्या घोड्यावर विराजमान होऊन प्रवास करू शकतो. पाण्यावर चालला तर पाणी त्याच्या पायाला सुद्धा लागत नाही. या प्रसंगाला त्याला अनेक सिद्धी मिळतात, पण साधकाने सिद्धीमध्ये अडकू नये. नाथ महाराजांनी भागवतामध्ये याचं गोड चिंतन केलं आहे. एक स्वतंत्र अध्याय आला आहे सिद्धी करता, स्वतंत्र अध्याय आला आणि त्या सिद्धी प्रतिबंधक सांगितलेल्या आहे. त्यामध्ये अष्टमहासिद्धी आहे, त्याच्यात पुन्हा आणखीन 10
आणि बाकीच्या सुद्धा मग शुद्रसिद्धी तर फार मोठ्या आहे, फार मोठ्या, पण ते सगळ्या सिद्धीचा साधकाने वापर करूच नाही त्या सिद्धीतून. आणि खरं असं आहे, एखाद्या सिद्ध महात्म्याला लोक एवढं मानत नाही जेवढं सिद्धी संपन्न एखाद्या व्यक्तीला मानतात. लोकाची रांग कुठं लागते, त्यांचा फार गुण येतो म्हणे. त्यांनी जर एखादी अंगठी दिली तर आणि लोकाची ही सध्याला काय चालू आहे, धावपळ मरमर यासाठी चालू आहे की एखाद्या बाबांच्या पायाला लागावं आणि बस. त्यांनी आपल्या मस्करा हात ठेवला, ते जाहिराती दाखवतात बघा टी व्हीमध्ये कधी कधी. अगोदर म्हणजे परिस्थिती फार दारिद्र्याची असते आणि मग त्यांनी एखादी अंगठी वगैरे घातली, एखाद्या बाबाचं दर्शन घेतलं की असं घरातून पैसे पडतात खाली. आणि ते पाहिलं केलं की त्याच्यावर फोन नंबर वगैरे, त्याच्याच मागं सगळ्यांची गर्दी चालू आहे. साधकाने सिद्धीच्या मागे लागू नये. जो सिद्धीच्या मागं लागतो त्याला मोक्षसिद्धी, आत्मसिद्धी, ब्रह्मसिद्धी प्राप्त होत नाही. सिद्धी लावी पिशे कोण तयापुषे, नेले राजहंसे पाणी काही. पण त्या सिद्धी येतात बरं, येणे येणे प्रसंगी येते बहुता सिद्धी. त्याच्याकडे येतात हे विशेष आहे. त्या धनाचा आणि सिद्धीचा नियम असा आहे, यांच्या मागं धावलं की हे जास्त पुढं जातात आणि शांत राहिलं की हे आपोआप येतात, असा नियम आहे. सिद्धीच्या मागं जर लागलं नाही तर सिद्धी आणि प्रसिद्धी आपोआप येतात, आपोआप. काही करायची गरज नाही राहत त्याला. फक्त मनुष्याने साधनेमध्ये संलग्न असावं. सिद्धी मिळतात, प्रसिद्धीसुद्धा मिळतात, पण ते साध्य नसावं. धनाचा नियम पण असाच आहे. धनाच्या पाठीमागे धावलं की धन नाही मिळत. निवांत राहिलं का धन जास्त मिळतं. लोक म्हणते हो तुम्हाला कोण देणार आहे आमच्याशिवाय, घ्या मग करा जमा, एवढंच काम आहे, दुसरं काय आहे. धनाचा नियमसुद्धा असाच आहे. लोक म्हणतात आमचं बरं आहे पण तुम्हाला कोण पाहणार आहे, असं म्हणतात लोक. आणि त्यांना काय माहिती याच्याकडे किती आहे म्हणून. धनाचा हा नियमच आहे. सिद्धी येता साधकाने त्याच्यामध्ये गुरफटू नये. आणि मग इडा पिंगला या दोन नाडीचा भाग सोडून मध्य भागामध्ये राहणारी सुषुम्नी नाडी, सुषुम्ना नावाची नाडी, आणि त्या नाडीतून प्राणाचा हात धरून गगनाची पायरी करून जी कुंडलिनी वरती वरती येते तर ते हृदयाकाशापर्यंत आली की अनाहत नावाचं तिथं चक्र आहे. काल आपण विचार केला, नाद ऐकू येतो तर त्याला काही ना काही आघात किंवा आहत ध्वनी म्हणतात. असं काही ना काहीतरी घात व्हावा लागतो तेव्हा आवाज येतो. पण आपल्या हृदयाकाशामध्ये जे अनाहत नावाचं चक्र आहे, अन म्हणजे नाही आणि आहत म्हणजे आघात, जिथं कोणताही आघात होत नाही पण 10 प्रकारचे आवाज मात्र योगी पुरुषाला ऐकू येतात. त्या अनाहताची मेघे आकाश दुमदुमो लागे, तव ब्रह्मस्थानीचे बेगे सहज फेटे. अनाहताला ज्ञानोबारायांनी मेघाची उपमा दिलेली आहे. जसा पाण्याने भरलेला मेघ आकाशामध्ये गर्जना करतो की नाही, तसा अनाहत नावाचा एक मेघ आहे आणि तो हृदयाकाशामध्ये गर्जना करू लागतो. तेव्हा ब्रह्मस्थानाचं प्रवेशाचा दरवाजा हा उघडतो. आता इथपासूनचा प्रवास फार गोड आहे बघा. या योगशास्त्रामध्ये कुंडलिनी ही शक्ती सांगितली आहे आणि परमात्म्याला शिव असं म्हटलं आहे. म्हणजे शिवाचं आणि शक्तीचं समावेशन याला शिवशक्तीचं ऐक्य म्हणतात. आता ही कुंडलिनी शक्ती त्या शिवाच्या बरोबर, चैतन्याबरोबर कशी ऐक्याला प्राप्त होते हा विचार म्हणून ब्रह्मस्थानीचा प्रवास दरवाजा, खिडकी म्हणतात त्याला. ते 12व्या अध्यायामध्ये ककारांतीची असं म्हटले बघा, खिडकीच म्हटलं काहीतरी, तर तो भाग सगळा मोकळा होतो. म्हणजे ही शिवशक्ती, आणि त्याला दशमद्वार असंही काही भागामध्ये म्हटलं जातं. तर ते ब्रह्मस्थानीचे बेगे सहज फिटे. 280 क्रमांकाची ओवी. आता ऐके कमळ गर्भाकारे, यातले काही शब्द मागे पुढे पण होऊ शकतात बरं. त्यातला आपलाही फार काही सूक्ष्म असा अभ्यास नाही आहे, पण आता शब्द आहे त्यानुसार आपल्याला हे चिंतन करायचं. यातलं सगळं तुमच्यापैकी एखादं जर म्हणले ते मला दाखवा बरं कुंडलिनी शक्ती, तर मला काही दाखवता येणार नाही. तुम्हाला कुंडलिनी शक्ती दाखवण्याच्या अगोदर एखाद्या ज्योतिषशास्त्राकडे जाऊन माझी कुंडली मला पाहावं लागेल. त्यामुळे माझा काही त्यातला अभ्यास नाही, अनुभव नाही. इथं ओव्या आहेत ज्ञानोबारायांच्या, त्यानुसार आपल्याला जायचं आहे. जे योगाची साधना करतात त्यांना मात्र हे सगळे अनुभव आहेत आणि ओव्या ऐकल्याबरोबर त्यांना हे अनुभव येत चालतील. काही शंका जर असेल तर ज्ञानोबारायांची ओव्या ऐकल्याबरोबर त्यांच्या शंकेचं समाधान होईल.
आपण काल परवा ते उदाहरण पाहिलं होतं की हिमालयातून आलेले साधू योगी पुरुष ज्ञानोबाऱ्यांच्या मंदिराचा कळस पाहिल्याबरोबर त्यांच्या अंतकरणातल्या शंकेचं समाधान झालं. याचा अर्थ ज्ञानोबारे सगळ्यांच्या शंकेचं समाधान करू शकतात. आणि योग मार्ग कठीण नाही. जर कठीण असता तर ज्ञानोबाने 6व्या अध्यायामध्ये त्याचा गौरवाने एवढा विस्तार केला नसता. याचा अर्थ हा एरवी सोपे योगासारखे काही आहे. 12व्या अध्यायामध्ये काय म्हटलं, योगाचे या वाटाचे निघाले का सुबटा, तर ते कोणाला समोर ठेवून म्हटलं आहे, देहासक्त संपन्न जो पुरुष आहे तो जर योग मार्गाने निघाला की त्याच्याकरिता हा योग मार्ग फार कठीण आहे. नाहीतर मग जो आहार विहाराचे नियम सांभाळतो त्याला योग मार्ग कठीण नाही. करणाऱ्याला काहीच कठीण नसतं, न करणाऱ्याला सगळं कठीण असतं. काही जिद्दीने संपन्न विद्यार्थी असतात बघा. असे काही विद्यार्थी पाहिले आम्ही की ज्यांना मराठी भाषेतले आ इथपासून सुद्धा अक्षराची ओळख नव्हती. ते व्यंजन तर लांबच राहिले, स्वराचीच ओळख नाही, 12 खडीचाच परिचय नाही. मग त्यांना स सांगायचं, त्यातलं सुंदर ते सांगायचं, ध्यान असं शिकवायचं, आणि मग सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. तर असं शिकवून सुद्धा तुकोबाराची संपूर्ण गाथा पाठ करणारे सुद्धा साधक आहे. ज्याला अभ्यास करायचा असतो त्याला कठीण काहीच नसतं, आणि ज्याला काहीच करायचं नसतं त्याला जेवण करणं सुद्धा कठीण वाटतं. हा अधिकाराचा प्रकार आहे. असो तर हे योग मार्ग आहे. तर ती आता अनाहतापर्यंत आलेली आहे, आणि अनाहतामध्ये 10 प्रकारचे नाद ऐकू येतात. त्याने ती गर्जना करते. पुढे घडतं काय, हा शक्तीचा प्रवास आहे बरं. हा कुंडलिनी नावाची शक्ती मूलाधार चक्रापासून तिने केलेला हा प्रवास आहे, आणि ती ब्रह्मस्थानाच्या खिडकीपर्यंत आलेली आहे. इथपासून पुढे या दरवाजाचं त्याने भेदन केलं की तिचं शिवाबरोबर चैतन्याबरोबर ऐक्य होतं. यालाच शिवशक्ती समावेशन असं म्हणतात. आणि खरं तर असं आहे, आपल्या सर्वांच्या शरीरामध्ये ते शक्तीही आहे, आणि आपण स्वरूपाने ब्रह्म आहोत. म्हणूनच अर्धनारी नटेश्वर असं जे भगवान शंकराला म्हटलं जातं की नाही, तर अर्ध्या अंगामध्ये शिव आहे आणि अर्ध्या अंगामध्ये शक्ती. त्या शक्तीलाच काही भागामध्ये कुंडलिनी शक्ती म्हणतात. तिला आपण पार्वती माता म्हणतो, भवानी म्हणतो, आणि त्या चैतन्याला शिव म्हणतो. नावं वेगळे आहेत, अर्थ मात्र त्याचा एकच आहे. ऐक बरं अर्जुना, ऐके कमळ गर्भाकारे जे महदाकाश, असे पण शब्द आहे ना काही ठिकाणी, महदाकाश असे दुसरे, इथे नाही तो शब्द. जेथ चैतन्य आधातुरे होनी अशी जी. आता इथं 2 शब्द आहे, आधातुरे असा पण आहे, अर्धातुरे, आणि काही ठिकाणी आधांतुरे असे पण 3 शब्द आहे. तर ते आधांतुरे म्हणजे घेतला तर मध्य भागामध्ये स्थित आहे. आधांतरी म्हणजे काय, जास्त वरही नाही आणि खाली पण नाही. आपल्या भारतामध्ये समुद्राच्या पूर्व भागामध्ये ओरिसा नावाचं राज्य आहे, आणि जगन्नाथपुरीपासून कोणार्क नावाचं एक ठिकाण आहे. तर तिथे एक मंदिर होतं, सूर्य मंदिर. आजही ते मंदिर आहे, पण थोडंसं भग्न अवशेष तिथं शिल्लक आहे. आता जे मंदिर दिसतं की नाही, तर तो मंदिराचा अग्रभाग आहे. मुख्य मंदिर तर त्या पाठीमागं होतं, मुख्य मंदिर. आणि त्या मंदिरामध्ये अशी काही रचना आहे, आजही आपण जाऊन बघू शकतो. खूप सुंदर मंदिर आहे. तिथे एक चक्र आहे त्या मंदिराला. तर त्या चक्रामध्ये वेळेचं सगळं नियोजन केलेलं आहे. तर त्या चक्राच्या मध्य भागामध्ये आपण जर काठी धरली तर बरोबर सावली पडते, आणि जिथं सावली पडते तर वेळेनुसार बरोबर आपल्याला वेळ कळतो. अगदी मिनिटाचा हिशोब आहे तिथं, सगळ्या मिनिटाचा. म्हणजे इतकं सूक्ष्म नियोजन आहे त्यामध्ये. आणि त्या मंदिरामध्ये 3 दरवाजे आहे. म्हणजे मी काही गाईड नाही त्याचा, पण ते तिथंच गेल्यानंतर जी माहिती कळाली ती सांगतो आहे. 6 महिने बरोबर एका दरवाजातून प्रकाश जातो, आणि 6 महिन्यातून दुसऱ्या दरवाजातून प्रकाश जातो. इतकं सूक्ष्म त्याचं निरीक्षण आहे. आपले पूर्वज किती भूगोलशास्त्रात आणि खगोलशास्त्रामध्ये निष्णात होते. म्हणजे पृथ्वीवर असं मंदिर तयार करायचं की बरोबर सूर्याचं पहिलं किरण तिथंच आलं पाहिजे. म्हणजे सूर्याचा सारथी दिसला म्हणून त्याला अरुणाचल प्रदेश म्हणतात भारतामध्ये. अचल म्हणजे प्रवेश, आपलं पर्वत. आणि जिथं अरुण पहिल्यांदा दिसतो
म्हणून जर आपण पूर्व भागामध्ये गेलो की आपल्यापेक्षा अर्धा ते पाऊण तासाने अगोदर तिथं सूर्योदय होतो. ऋषिकेश हरिद्वारला जर आपण गेलो, जास्त करून ऋषिकेशला, तर 5:30ला सूर्योदय होतो. आपल्याकडं 6:30 पावणे 7 वाजता. पण तिथं एवढा वेळेचा फरक पडतो. तर ते मंदिर कशाकरता सांगायचं, आता आपलं महालक्ष्मीचं मंदिर आहे ना कोल्हापूरला, तिथे सुद्धा वर्षातून 3 दिवस सूर्याचं दर्शन होतं. बरोबर एक दिवस त्या महालक्ष्मीच्या चरणावरच, त्याला किरणोत्सव असं म्हणतात, उत्सव आहे तो. किरण बरोबर तिथे पडतात. नंतर एकदा मध्य भागामध्ये आणि नंतर देवीच्या मस्तकावर मुखकमलावर. म्हणजे ते मंदिर तिथंच बांधलं पाहिजे. याचं किती किती अभ्यास गोड असेल याचा. म्हणून आपल्याला आपल्या संस्कृतीचा अभिमान असला पाहिजे. ते काय झालं, इतिहासकाराने आपल्या मस्तिष्कामध्ये असं शिरविलं की आपण माग असलेले होतो आणि चुकीचा इतिहास लिहिला गेला. माग असलेले होतो. आमचे मंदिरं बघा ना किती सुंदर आहे. अरे ज्या काळामध्ये इंग्रजांना विमान लागलं नव्हतं, त्या काळामध्ये आपल्याकडे एक विमान उडवलं गेलं होतं. पण ते विमान जे उडवलं तर ते परत माघारीच आलं नाही. दुसऱ्यांदा एक तयार केलं आणि त्याला दोर बांधला, मग उडवलं, पुन्हा खाली घेतलं. तर त्या विमानावरून बाकीच्या लोकांनी शोध लावला. फक्त आपल्याकडं शोध लावलं जातं, पेटेंट मात्र घेतलं जात नाही. ते कॉपीराईट वगैरे जे म्हणतात ना, तर त्यामुळे मग ते दुसऱ्याच्या नावावर, आणि ते आपलेच चोरलेले सगळे शोध आहे. असो, तर ते सूर्यमंदिर मला सांगायचं आहे. तर जे मुख्य सूर्याचं मंदिर होतं त्यामध्ये अशी मूर्ती बसवलेली होती की जी जमिनीवर पण नव्हती आणि आकाशामध्ये नव्हती, पण आधांतरी होती ती मूर्ती. तर त्या सूर्यमंदिरामध्ये असं वरती चुंबक लावलेलं होतं की त्यामुळे ती मूर्ती खाली जाऊ शकत नव्हती, वरती खेचल्या जायची. आणि जमिनीत असं चुंबक होतं की मूर्ती वरती न जाता पुन्हा खाली यायची. त्या 2 चुंबकाचा वापर करून ती मूर्ती अधांतरी ठेवलेली होती. असा तो प्रकार. आणि मग काही परकीयांनी आक्रमण केलं. तर पहिल्यांदा त्यांनी ज्याच्यावर हे सगळं मंदिर टिकलेलं आहे तो वरचं चुंबक काढलं. ते चुंबक काढल्याबरोबर चुंबकीय शक्तीच्या माध्यमातून जे मंदिराची रचना होती ती सगळी भग्न झाली आणि मंदिराचा मागचा भाग कोसळला. आता काही दिवसांनी पुन्हा ते मंदिर चालू होणार आहे. सरकारने त्याला प्रारंभ केला आहे पुन्हा आधार देऊन, पण त्याला अजून 2-3 वर्ष तरी लागतील. मग तेव्हा आपण सगळे जाऊ. तर ते कशाकरता सांगायचं आहे मला, जशी त्या मंदिरामध्ये मूर्ती अधांतरी होती तसं शरीराच्या मध्य भागात चैतन्य आहे. तर उपनिषदामध्ये अंगुष्ठ मात्र पुरुष असं जे म्हटलं आहे की नाही, तर त्याचा संदर्भ इथं दिसतोय. चैतन्य आधांतुरी असा पाठ घेतला तर तो पाठ लागू शकतो. अर्धातुरे किंवा आधातुरे असा दुसरा पाठ घेतला तर अर्ध आणि आधा दोनाचा अर्थ होतो. अर्ध अर्ध आणि आतुरे म्हणजे अतृप्त. चैतन्य जे आहे ना, चैतन्य म्हणजे जीव चैतन्य, चैतन्याचाच अंश आहे ब्रह्मचैतन्याचा. तर ते अर्धातुरी किंवा आधातुरी, आधातुरी म्हणजे आधांतरी असा पाठ घेतला, अर्थ घेतला. आणि काही ठिकाणी अर्ध आतुरी म्हणजे अर्ध तृप्त आहे आणि अर्ध अतृप्त आहे. सुषुप्ती वगैरे अवस्थेमध्ये चैतन्याला, या जीवचैतन्याला आनंदाचा अनुभव मिळतो, पण त्या आनंदाचा ब्रह्मरूपाने आनंद येत नाही, म्हणून ते अतृप्त सांगितलं आहे. चैतन्य आधातुरी होणे अशीचे. कशी त्याची जागा, तर उदाहरण दिलं आहे, ऐके कमळ गर्भाकारे. कमळाचा गर्भ असावा आणि त्या आकाराने शरीरामध्ये महदाकाश असे दुसरे, जे दुसरं महदाकाश पोकळीची जागा आपल्या शरीरामध्ये आहे आणि तेवढ्या भागामध्ये चैतन्य राहतं. उपनिषदात प्रमाणे अंगुष्ठ मात्र पुरुषाहा असा त्याचा विचार केला आहे. ऐके कमळ गर्भाकारे महदाकाश असे दुसरे, जेथ चैतन्य आधातुरी होणी असे जे. याच चैतन्याला शिव म्हणतात, यालाच जीव चैतन्य म्हणतात. आणि जो ब्रह्मचैतन्याचा वेष्टीरूपानिक भाग आहे, पण तो कमळाच्या गर्भाचा आकाराचं शरीरामध्ये महदाकाश आहे. मग ते मध्य भागात आहे, त्याच्याविषयी संबंधाने सुद्धा चिंतन आहे. पण चैतन्य मात्र तिथं राहतं. चैतन्याचा प्रवेश कसा होतो, ते जीवाचा प्रवेश होत असताना प्रवेश श्रुतीमध्ये याचं वर्णन केले. उपनिषदामध्ये हा विचार आला आहे बघा. म्हणून तर ते बालकाची जी टाळू असते ना, त्या टाळूतून चैतन्याचा प्रवेश होतो. आणि म्हणून जन्माला आले की तो भाग त्याचा कोमल असतो. मग ते तेलाने माख खावी लागते ना भाग, तर तिथून चैतन्याचा प्रवेश होतो, जीवचैतन्याचा.
मग ते जीव चैतन्य तिथून प्रवेश करतं गर्भामध्ये आणि मग त्या शरीराला सगळं चैतन्यत्व प्राप्त होतं. जन्माला आले की तो भाग त्याचा मृदू असतो. लहान मुलाची टाळू दबते बघा, जसं जोरात नाही दाबायचे, फक्त हात लावून बघायचं तर थोडासा भाग त्याचा मृदू असतो. पण त्यालाने ते दररोज खावे लागते, ते मजबूत होते. आणि शरीराला अगोदरच 9 दरवाजे आहेच. जाताना मात्र उत्तम साधना असेल तर या दशम दरवाजाचं भेदन करून तो निघून जातो. जो दशम दरवाजातून निघून जातो याचा प्राण तो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो. आणि बाकीच्याचे मग जशी आधिकार साधना असेल, मग काहीचे नुसते डोळेच उघडे राहतात, तर काहीचे प्राण तोंडातून जातात. मी एका व्यक्तीचं प्राण पाहिला जाताना, पण ते मग जास्त जवळ नाही गेलो मी, ते पुन्हा आठवतं. मग तर ते मला लक्षात आलं, असं तोंड उघडलं आपोआप आणि तोंड उघडंच राहिलं. म्हणलं तोंडातून प्राण गेला, परत ते तोंड दबलंच नाही. डोळे अगोदर झाकलेले होते पण ते तोंड उघडतं. असे सगळ्यांचे प्राण वेगवेगळ्या दरवाजातून निघून जातात. तर ते दशम दरवाजातून गेला की तेव्हा त्याची उत्तम साधना असते. ऐके कमळ गर्भाकारे जे महदाकाश असे दुसरे, जेत चैतन्य आधा तोरे होणे असे जे. तया म्हणजे त्या चैतन्याला जे अर्ध अतृप्त आहे किंवा आधांतरी म्हणजे शरीराच्या मधल्या भागात आहे. आधांतरी म्हणत असताना आधांतरी म्हणजे शरीराच्या मध्य भागामध्ये विराजमान आहे. म्हणून कधी कधी आपल्या चित्रात दाखवतात बघा, आपल्या हृदयामध्ये ज्योती दाखवतात आणि त्याचा सगळीकडे असा प्रकाश पसरलेला दाखवतात ना, ते कल्पनाच आहे तशी, पण ते अर्ध्या भागात आहे. किंवा ज्याला आपण म्हणतो हृदय मंदिर म्हणतात, तिथपर्यंत राहण्याचं ठिकाण ते बुद्धी आहे, अंतकरण आहे. आणि ते खरं तर मध्यम परिमाणाचं आहे. जेवढा शरीराचा आकार तेवढाच अंतकरणाचा आकार असतो, पण ते मध्य भागात घ्यायचं. सूक्ष्म शरीर घ्या या अर्थाने, कारण ते मध्यंतरी आहे. तया म्हणजे त्या चैतन्याला हृदयाच्या परिवरी कुंडलिनी या परमेश्वरी तेजाची शिदोरी विनियोगिली. आता ही कुंडलिनी नावाची शक्ती काय करते, त्या चैतन्यामध्ये समावेश करते. याला शिवशक्ती समावेशन म्हणतात. आणि ती स्वतःच्या आपल्या तेजाची शिदोरी हे त्याला समर्पित करते. तर ती कशी, तया नाम त्या चैतन्याला हृदयाच्या परिवरी. हृदय अयम हा परमात्मा हृदयात आहे म्हणून त्याला हृदयम असं म्हणतात. हृदय अयम संधे झाले की हृदयम. आणि त्या हृदयाच्या परिवरी म्हणजे जागेत, हृदयाच्या जागेमध्ये कुंडली नावाची परमेश्वरी. परमेश्वराच्या आधी नाही म्हणून त्याला परमेश्वरी म्हणतात. बरं, पाठीमागे शब्द आला आहे बघा, परमात्मा या शिवाची असं म्हटलं आहे ना. जे शून्यलिंगाची पिंडी, परमात्मा या शिवाची करंडी, जे प्रणवाची उघडी जन्मभूमी, ते परमेश्वराच्या अधीन असल्यामुळे त्याला म्हणतात परमेश्वरी. ती कुंडली नावाची परमेश्वरी आपल्या ठिकाणी असणाऱ्या तेजाची शिदोरी. शिदोरी म्हणजे न्याहारी, नैवेद्य, भोजन, विनियोगिली अर्पण करते. म्हणजे स्वतःचं स्वरूप तेजच चैतन्याच्या स्वरूपामध्ये समाविष्ट करते. शिवशक्तीचं ऐक्य होतं. आणि हे करत असताना ती शक्ती संपूर्ण पिंडाच्या द्वारे ग्रास करते. अशी ओवी पुढे येते आता, पिंडे पिंडाचा ग्रास. म्हणजे शक्तीने अगोदर सगळ्या पिंडाचा ग्रास केला, मग फक्त शक्ती शिल्लक राहिली. पण ती शक्तीसुद्धा स्वतःचा ग्रास करून फक्त चैतन्याला अवशिष्ट ठेवते. पिंडे पिंडाचा ग्रास. अगोदर शरीराने शरीराचा नाश करायचा आणि स्वतःही परमात्मा स्वरूपामध्ये एक भावाला प्राप्त व्हायचं, असं शिवशक्तीचं समावेशन. तेजाची शिदोरी विनियोगिली. ते प्रवासामध्ये आपल्याला कामी येऊ किंवा न येऊ, पण शिदोरी मात्र सोबत असली पाहिजे. प्रवासामध्ये कधी काय घडेल काही सांगता येत नाही. प्रवासामध्ये भरपूर प्रमाणात कपडे म्हणजे अंथरूण पांघरून, आणि प्रवासामध्ये पिण्याकरता पाणी आणि खाण्याकरता काही पदार्थ अवश्य सोबत असले पाहिजे. कधी कधी किती वाहतूक कोंडी होईल काही सांगता येणार नाही. पाठीमागे झाली बघा आपल्याकडे कोंडी, 32 तासापर्यंत वाहतूक कोंडी. काय करायचं लोकांनी, असं व्हायला नाही पाहिजे. नियोजनाचा गाळपणा आहे हा सगळा. म्हणजे प्रवासात शिदोरी असली पाहिजे, उपयोगी पडो किंवा न पडो. जुने जाणते लोक प्रवासाला निघाले की त्या घरून बरोबर शिदोरी घेणार, जुनेही घेणार, आणि ज्यांना जुने संस्कार आहे ते हक्काने बांधून देणार.
इथं आपल्याला म्हणावं लागतं आहे का काही वाढा अहो तेजाची शिदोरी विनियोगिनी, तर ती आपल्या तेजाची शिदोरी त्या चैतन्याला समर्पित करते. कशी करते बघा. बुद्धीचे शाके हात बोने निके, द्वैत तेथ न देखे तैसे केले. याला म्हणतात याला आत्मनिवेदन पण म्हणतात बरं. त्या पंचदशीमध्ये जीवाला ते दोन प्रकारचं ऐक्य सांगितलं. एक मुख्य समानाधिकरण आणि एक बाद समानाधिकरण. तर जीवाच्या स्वरूपामध्ये कूटस्थ चैतन्याचं आणि ब्रह्मचैतन्याचं कायमचं ऐक्य आहे, पण त्याला मुख्य समानाधिकरण म्हणतात. आणि जीवाच्या स्वरूपामध्ये चिदाभास जो आहे, तर त्या चिदाभासाला स्वतःच्या स्वरूपाचा बाद करावा लागतो आणि बाद करून म्हणजे नाश करून मग त्याचं ब्रह्मचैतन्याशी ऐक्य होतं, तर त्याला बाद समानाधिकरण म्हणतात. उदाहरण देतो. समुद्राच्या लाटेचं आणि समुद्राचं कायमचंच ऐक्य आहे, मुख्य समानाधिकरण. पण समुद्रातून बाजूला झालेला समुद्राचा थेंब ज्याचं मिठ रूपामध्ये आकार आला, तर त्या मिठाला समुद्राशी ऐक्य करताना स्वतःचा कडकपणा मिठपणा सोडावा लागतो, म्हणजे त्याला बाद करावा लागतो. त्याला बाद समानाधिकरण म्हणतात. लाटेचं समुद्राचं ऐक्य कायमचंच आहे, मुख्य समानाधिकरण. जसं चिदाभासाला स्वतःचा बाद करून ब्रह्मचैतन्याशी ऐक्य करावं लागतं, तसं याही प्रकरणामध्ये त्या शक्तीलाही स्वतःचा नाश बादच करावा लागतो, तेव्हा तिचं ऐक्य होतं शिवाबरोबर. ते असे स्वतःचं तेज अर्पण करते चैतन्याला, पुन्हा बुद्धीलाही शिल्लक ठेवत नाही. बुद्धीचेने शाके, या शाके शब्दापासून शाकाहार तयार झालेला आहे. मूळ हा संस्कृतला शब्द आहे. शाक म्हणजे भाजीपाला. तर बुद्धीचेने शाके, बुद्धीचा भाजीपाला म्हटला आहे. बुद्धीच्या भाजीपाल्यापासून तयार झालेला हात बोने निके, हात बोने म्हणजे नैवेद्य, चांगल्या प्रकारचा नैवेद्य. निके शब्द पुन्हा वापरला म्हणजे ज्यामध्ये बुद्धीचं सुद्धा अर्पण करायचं आता समर्पण आहे आणि ती बुद्धीसुद्धा शुद्ध झालेली आहे. शाकाहार ही कल्पना केली आहे. बुद्धीचेने शाके हात बोने निके, द्वैत तेथ न देखे. आता तिथे कोणत्याही प्रकारचं द्वैत राहत नाही. शिव आणि शक्ती असा जर भाग आला की दोनपणा आला, दोनपणामध्ये द्वैत आलं. द्वैतामध्ये ऐक्य नाही होत, ऐक्यामध्ये फक्त एक राहत असतं. द्वैत तेथ न देखे तैसे केले, तसा तिने प्रकार केला. म्हणजे स्वतः बुद्धीच्या समर्पणासहित चांगल्या प्रकारचे स्वतःचं स्वरूपही चैतन्याच्या ठिकाणी अर्पण केलं. आता कोणत्याही द्वैताला तिथं जागा राहिली नाही. म्हणजे मग ती शक्ती तर राहिली होती ना, तर ती शक्ती आता राहिली कशी किंवा तिचं अर्पणत्व कसं झालं, तर तो विचार पुढे सांगतात ज्ञानोबाराय. निज कांती हरविली, मग प्राणची केवळ जाहली, ते वेळी कैशी गमली म्हणावी पा. अगोदर ही कुंडलिनी शक्ती ना कशी होती, ते जाग होण्याच्या अगोदर नागिनीचे पिले, कुंकुमे नहाले, वळण घेऊन आले शेजे जैसे, तैसी आवटवळणी, तैसी ती कुंडलिनी मोटकी आवटवळणी, अधोमुख सर्पिनी निदेली दिसे असे. अशी ती होती अगोदर, जाग होण्याच्या अगोदर. पण आता तिचा प्रवास झाला तर चैतन्याला मिळत असताना ती कशी दिसते, तर ज्ञानोबा पुन्हा तिचं वर्णन करतात. निज कांती, निज हा शब्द स्ववाचक आहे. निज कांती म्हणजे स्वतःची कांती हारविली, स्वतःची कांती तिची हरवून गेली. मग प्राणची केवळ जाहली, केवळ प्राणरूपाने फक्त वायुरूपाने शिल्लक राहिली. ते वेळी कैसी गमली, त्या प्रसंगाला ती कशी गमली, कशी वाटली किंवा कशी भासरी दिसली म्हणावी पा. असं जर म्हणाल तर आता ज्ञानोबाने केलेली कल्पनाशक्ती म्हणजे हे लक्षात येण्याकरता केलेली दृष्टांताची योजना किती अपूर्व आहे बघा. तिचं वर्णन करतात. केवळ प्राणरूपाने शिल्लक राहिली. आता वायू जो आहे ना, तो स्पर्श केला तर जाणवतो, एरवी वायू आपल्याला जाणवत नाही. आकाशाची रिकामी पोकळी असते, त्यामध्ये जर हलवला गेला तर वायू कळतो, नाहीतर तसा वायू लक्षात येत नाही.
ज्ञानोबा हलविली जाय असं म्हटलं आहे. जर काही क्रिया घडली प्रकार तर वायूचं दिसतं, नाहीतर वायूचा फक्त स्पर्श जाणवतो. वायूचं काही प्रत्यक्ष दर्शन होत नाही आपल्याला, स्पर्शाने कळतो, डोळ्याने कळत नाही. ते वेळी कैसी गमली म्हणा विपा, उदाहरण देतात. हो का जे पवनाची पुतळी, पांगुरली होते सोने सळी, ते फेडून या वेगळी ठेविली तया, तशी दिसते म्हणे ती कुंडलिनी. उदाहरण दिले आहे. ना तरी वायूचीने अंगे झगटली, दीपाची दृष्टी निमटली, का लख लखोनी हारपली वीज गगनी, तैसी हृदय कमळवेरी, दिसे जैसी सोने याची सरी, ना तरी प्रकाश जळाची झरी वाहत आली. इथपर्यंत या ओव्यांचा सगळा एकत्र संबंध आहे. तर उदाहरण दिले आहे. ती कुंडलिनी आपल्या स्वतःच्या तेजाची शिदोरी जेव्हा चैतन्याच्या ठिकाणी अर्पण करते आणि ती अर्पण केल्यानंतर कशी दिसते, तर स्वतःची कांती तिची आता निघून गेलेली आहे. निच कांती हरविली, कशी गमली म्हणावी पास म्हणाल तर मग आम्ही तो विचार तुला अर्जुना सांगतो, ऐक बरं. तर उदाहरण पहिलं दिलं आहे पवनाची पुतळी. पवन आहे म्हणजे वायू आहे. वायूपासून आपण एक पुतळी तयार करावी. पुतळा नाही बरं, पुतळी. का बरं? पुतळा शब्द घेतला असता तर तो पुल्लिंगवाचक शब्द झाला असता. पाठीमागं आले तो प्रेमाचा पुतळा, हे अर्जुना करता आहे. पण आता कुंडलिनी स्त्रीलिंगी शब्द आहे म्हणून पवनाची पुतळी. एखादी पवनाची मूर्ती पुतळी तयार करावी. आता ही कल्पना करा फक्त, तुम्हाला करता आलं तर बघा. काय करायचं? एखाद्या धातूची पुतळी नाही तयार करायची, वाऱ्यापासून पुतळी तयार करायची, पवनाची पुतळी. पुन्हा त्या पवनाच्या पुतळीला चांगल्या प्रकारात सोनेरी रंगाचा पितांबर परिधान करायला द्यायचा. बघा, पांगुरली होती सोने सळी. सोने सळी म्हणजे पीत म्हणजे काय? सुवर्ण. सुवर्ण रंगाचा अंबर, त्याला पितांबर, सोने सळी म्हणतात. अगोदरच पवनाची पुतळी, त्याच्यावर पुन्हा सोन्याचा. आता ज्ञानोबा श्रीमंत आहेत, मग सोने सळी त्याच्यावर पितांबर, तिला नेसविला. आणि कालांतराने पुन्हा ते फिळोनिया, तो पितांबर किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र बाजूला काढून ठेविली तिया. ते वस्त्र बाजूला काढून पुन्हा पवनाची पुतळी ठेवली. कशी दिसेल? जशी दिसेल तशी ती कुंडलिनी दिसते, अशी आपली कल्पना करा आता. हो का जे पवनाची पुतळी, पांगुरली होते सोने सळी, ते फेडून या वेगळी ठेवली तिया. ना तरी दुसरे उदाहरण देतात. आता ज्ञानोबांची आपल्यावर दया आहे. कोणत्या का होईना दृष्टांताने हा भाव आपल्या बुद्धीवर आरूढ व्हावा याकरता हा विचार. ना तरी वायूचेने अंगे झगटली, दीपाची दृष्टी निमटली. निमटली म्हणजे शब्दाचा ते झाकली गेली. वायूचेने अंगे, वाऱ्याच्या अंगाने झगटली. झगटली म्हणजे लागली. दिव्याची दृष्टी होती, दिव्याचा प्रकाश होता. दीपाची दृष्टी म्हटलंय ना, दीपाची दृष्टी असं पद अगोदर घ्यायचं. दीपाची दृष्टी वायूचेने अंगे झगटली, पुन्हा निमटली. दिव्याचा प्रकाश आहे म्हणजे दिव्याची दृष्टी आहे. ते वायूच्या अंगाबरोबर लागली म्हणजे झगटली, त्यांचा झगडा सुरू झाला आणि त्यामुळे निमटली म्हणजे झाकल्या गेले. थोडक्यात दिव्याचा प्रकाश गुप्त झाला. जसा दिव्याचा प्रकाश दिसावा आणि वाऱ्याच्या अंगाने तो नाहीसा व्हावा, तशी शक्ती त्या ठिकाणी समाविष्ट झाली. का? दुसरं उदाहरण. लख लखोनी हारपली वीज गगनी. आकाशामध्ये दोन मेघाचं घर्षण झालं, त्यांच्यामध्ये अगोदरच पाणी असतं. मग त्या उदकाचेने आवेशे प्रगटले तेज जे लखलखीत दिसे, ते विजो माझी असे सलील काही. तर त्या आकाशाचं घर्षण झाल्याबरोबर वीज चमकावी, लखलखीत प्रकाश पडावा. आकाशामध्ये वीज चमकली ना, तर चमकल्याबरोबर आपल्याला दुसरं काही दिसत नाही. त्या प्रसंगाला रस्ता दिसतो आणि वीज गुप्त झाली तर लगेच अंधार पडतो. ते असं म्हणतात एका व्यक्तीला थोडी जास्त झाली, विनोद आहे त्यातला. आणि नेमकं तो चालला, पण ते चालणाऱ्या माणसाचा झोक जात असतो म्हणतात असा, आणि त्याला रस्ता नाही कळत. आणि मग अशा प्रसंगाला तो घसरून पडला
आणि जसा पडला तसा चिखलामध्ये माखला आणि वीज चमकली. तो म्हणला, काय हा देव मूर्ख आहे, वीज चमकविणारा. जेव्हा मी चांगला चाललो तेव्हा नाही फोटो काढला, आणि पडल्याबरोबर फोटो काढला. लख लखोनी हारपली वीज गगनी. जसे आकाशामध्ये लख लखून प्रगट व्हावी आणि ती वीज गुप्त व्हावी, हे झालं उदाहरण. पवनाची पुतळी, तिला पितांबराचं असणारं वस्त्र परिधान करायला दिलं आणि ते वस्त्र बाजूला काढून जशी ती पवनाची पुतळी दिसावी, किंवा दीपाची दृष्टी वाऱ्याच्या बरोबर लागल्याबरोबर पुन्हा झाकून जावी, किंवा आकाशामध्ये लखलखीत असणारी वीज चमकावी आणि पुन्हा नाहीशी व्हावी, तैसी. इथपर्यंत संबंध बरे सगळ्या ओव्यांचा. तैसे हृदय कमळ वेरी, हृदय वेरी म्हणजे पर्यंत. हृदय कमळ म्हणजे हृदयाचं कमळ, हृदयालाच कमळ असं म्हटलं आहे. हृदय कमळ वेरी म्हणजे हृदय कमळापर्यंत दिसे जैसी सोनियाची सरी. एखादी आपण म्हणतो ना पावसाची सरी आली, तसे सुवर्णाची सरी यावी अशी ती हृदय कमळापर्यंत आलेली कुंडलिनी जणू एखाद्या सुवर्णकांतीप्रमाणे, कारण ती तेजस्वी आहे त्यामुळं दिसे सोनियाची सरी अशी ती दिसती आहे. किंवा ना तरी प्रकाश जळाची झरी वाहता आली. तिला ज्ञानोबाऱ्यांनी झरी म्हणजे झरा असा प्रकारच म्हटला आहे. झरा झरी म्हटलं आहे स्त्रीलिंगी शब्द असल्यामुळे. पण आता ज्ञानोबार आहे पाण्याचा झरा नाही म्हणत. उदाहरण बघ कसं दिलं आहे, प्रकाश जळाची झरी वाहता आली. प्रकाश हा एक प्रकारचं पाणी आहे आणि प्रकाश जळाची एखादी झरी वाहत वाहत यावी तशी ती तेजस्वी कुंडलिनी हृदया कमळापर्यंत आलेली आहे. तसं तिचं दर्शन होत आहे. आणि मग ती आता कशी जिरून जाते चैतन्य स्वरूपामध्ये, याकरिता उदाहरण. कारण पाण्याचा झरा जर वाहता आला तर तो जमिनीमध्ये जिरत असतो. तसं हृदयाच्या भूमीपर्यंत आलेली प्रकाशरूप जळाची झरी जी वाहत आली कोठपासून, मूलाधार चक्रापासून आलेली आहे. हृदयाच्या कमळापर्यंत आली जिथं चैतन्य आहे आता, आणि त्या चैतन्याच्या बरोबर तिचं व्हायचं आहे ऐक्य. तिथपर्यंत ती आली आहे. मग ते हृदयभूमी पोकळे जिराली काय के वेळे, तैसे शक्तीचे रूप मावळे शक्तीचे माझी. बघा आता, मग ते हृदयभूमी, हृदय नावाची भूमी म्हणजे जमीन, आणि पोकळे, पोकळे म्हणजे हृदय नावाच्या भूमीच्या पोकळीमध्ये जिथं चैतन्य विराजमान आहे, महदाकाश असे दुसरे, अशा त्या हृदयभूमीच्या पोकळ जागेमध्ये जिराली काय एके वेळे, एके वेळे म्हणजे एकदम एका वेळेमध्ये ती जिरून जाते. ब्रह्मज्ञानसुद्धा एकदाच होत असतं. एकदा झालं की ते अविद्येचा नाश अनाविद्या कार्याचा बाध करतं. ब्रह्मज्ञान एकदाच, खरा उपदेश एकदाच, तसं हे ऐक्यसुद्धा एकदाच. जिराली का एके वेळी, हे शिवशक्ती समावेशन एकदाच होतं. एकदा झालं की त्या साधकाचं त्यातलं कार्य साध्य त्याला मिळून जातं. मग ते हृदयभूमी पोकळे जिराले का एके वेळे, तैसे शक्तीचे रूप मावळे शक्तीचे माझी. शक्तीचं असणारं स्वरूप आपल्या शक्ती स्वरूपामध्ये मावळून जातं, लयाला प्राप्त होतं. आता ही शक्ती कार्यरूपाने शिल्लक राहत नाही, फक्त शक्तिरूपाने. कारण शक्ती जर कार्यकारी झाली तरच आपल्या शक्ती कळते. एरवी शक्ती आपल्याला कळत नाही. समजा मग वाफेमध्ये शक्ती आहे, कधी कळते? जेव्हा रेल्वेचं इंजन चालतं तेव्हा कळते. म्हणजे कार्यकारी झाली, ते कार्यानुमेय म्हणतात त्याला. कार्यानुमेय असते तेव्हा त्याला शक्ती स्वरूप कळतं. आता ते कार्य तर कोणतंच नाही करत ना, सगळं कार्य तिचं संपलं आहे. अगदी त्या चंद्रामृताच्या तळ्यापर्यंत सगळं कार्य तिचं संपलं आहे. मग कार्यकारी असणारी शक्ती केवळ शक्तीची रूप मावळे शक्तीचे माझी. ज्ञानोबारा म्हणतात तेव्हा तरी त्याला शक्तीच मानावं लागतं, तेव्हा तरी शक्तीची म्हणीचे. एरवी दुसऱ्या बाजूने विचार केला तर एरवी तो प्राण, प्राण म्हणजे केवळ वायू, केवळ प्राण केवळ जाणीचे. आता नाद बिंदू नेनेचे कळा ज्योती, हे सगळे योगशास्त्रातले पारिभाषिक शब्द आहेत. त्या नाद शब्दाचा एक अर्थ होतो मध्यमा वाचा. ते शब्द वाचले बरं, माझ्या आता स्पष्ट अर्थ लक्षात नाही राहिला तिथला. तेव्हा तरी शक्तीची म्हणजे शक्तीचं रूप शक्तीच्या रूपामध्ये समाविष्ट जरी झालं
तर तेव्हाही त्याला शक्ती असंच म्हटलं जातं. नामाभिधान काय आहे? त्या कुंडलिनी शक्तीला कुंडलिनी शक्ती असंच म्हटलं जातं. पण जर दुसऱ्या बाजूने विचार केला तर कार्यकारी नाही, एरवी तो केवळ प्राण जाणीजे, फक्त त्याला प्राण असं म्हटलं जातं. आता या प्रसंगामध्ये नाद म्हणजे मध्यमा वाचा, परा पश्यंती मध्यमा कंठामध्ये आहे ना वाणी, त्याला नाद असं म्हणतात. पाठीमागं आलतं बघा ते, घोषाच्या कुंडी नादचित्रांची रूपडी, प्रणवाच्या मुडी रेखिली जैसी, असं म्हटलं होतं ना पाठीमागे. तर नाद शब्दाचा अर्थ होतो आहे मध्यमा वाचा. आता बिंदू, कळा आणि ज्योती या 3 शब्दाचा काही विशेष अर्थ आहे, त्याचा विचार थोडा उद्या पाहू. मी वाचली पण माझ्या स्पष्ट लक्षात नाही राहिले ते. तेव्हा नाद, बिंदू, नेणीजे, कळा, ज्योती 4 प्रकार आहे. नाद शब्दाचा अर्थ मध्यमा वाचा. बिंदू, कळा आणि ज्योती हा कोणताही विभाग शिल्लक तिथं राहत नाही. मनाचा हनमार, कारण सगळ्यांचं ऐक्य होऊन जातं. जिथं शक्तीचं ऐक्य झालं आहे तिथं बाकी सगळ्याचं ऐक्य होऊन जातं. हे वेगळं सांगण्याचं काही कारणच नाही. मनाचा हनमार का पवनाचा आधार, ध्यानाचा आदर नाही परी, हे कल्पना घे सांडी, ते नाही इये परवडी, हे महाभूतांची फुडी आटणी देखा. काय प्रकार आहे सगळा? ज्ञानोबाराय आतापर्यंत सगळा प्रकार 2च वयामध्ये सांगतात. पिंडे पिंडाचा ग्रास, तो हा नाथ संकेतीचा दंश, परी दावूने गेला उद्देश श्री महाविष्णू, तया ध्वनिताचे केने सोडोनी, यथार्थाची घडी झाडोनी, ओपलविली म्या जानोनी, ग्राहिक श्रोते. ज्ञानोबाराय म्हणतात मी हा विस्तार का केला? त्याचं कारण श्रोते ग्राहिक आहे. ग्राहिक म्हणजे या मार्गाचे गिराहिक आहे, ग्रहण करणारे आहेत. आणि मग श्रोते जर ग्रहण करणारे असेल तर तसं त्यांच्याकरता ओकल करून दाखवावं लागतं. बऱ्याचदा असंच होतं बरं का. हे एखादा अभंग आपला चांगला तयार असतो, मग तसे श्रोते जर असेल तर मग चिंतन चांगलं होतं. आणि वक्त्याला कळालं अरे यांना हे चिंतन झेपणार नाही, मग तो दुसरा माल काढतो. त्याच्या लक्षात येतं हे असं, ते लक्षात आलं पाहिजे वक्त्याच्या. ज्ञानोबाराय म्हणतात हे मला कळालं, ओपलविली म्या जानोनी, ग्राहिक श्रोते. आता या प्रसंगाला घडतं काय? नाद, बिंदू, नेणीजे, कळा, ज्योती. इथे आल्यानंतर एवढ्यापर्यंत प्रवास झाला साधकाचा. आता मनाचा मार करावा. मार करावा म्हणजे काय करावं बरं? मनाचा निग्रह करावा. संकल्प विकल्प हे मनाचं स्वरूप आहे. आता मनाचा निग्रह करण्याचं कामच राहिलं नाही, कारण निग्रह करून जे मिळतं ते आता मिळालं आहे. श्रवणाकरता सुद्धा नाही लागत बरं. मनाचा मारू न करिता, इंद्रिया दुःख न देता, येतं मोक्ष असे आईता श्रवणाची माझी. पण योगशास्त्रामध्ये मनाचा निग्रह करावा लागतो. आता नाही, मनाचा मार करावा किंवा पवनाचा आधार घ्यावा किंवा प्राणायाम करावा. पवनाचा आधार घ्यावा म्हणजे प्राणायाम करावा किंवा ध्यानाचा आदर नाही परी म्हणजे प्रकार. हा कोणताच प्रकार नाही. मनाचा निग्रह करावा, पवनाचा आधार घ्यावा किंवा तत्र प्रत्येकतानता ध्यानम, परमात्मा आकाराच्या अंतकरणाच्या वृत्तीचा प्रवाह शिल्लक ठेवावा. याला ध्यान असं म्हणतात. आणि या ध्यानाचा आदर म्हणजे प्रारंभ. आदर शब्दाचा आदर देणं असा एक अर्थ होतो, म्हणजे सन्मान करणं. आणि आदर म्हणजे प्रारंभ करणं असा एक अर्थ होतो. प्रारंभ का नाही ध्यानाचा? आता ध्येयरूपता प्राप्त झाली ना, ध्यानाचा प्रारंभ कसा होईल? आता ध्यानाचा आदर परी नाही, हा प्रकारसुद्धा नाही. 3 प्रकार सांगितले या ओळीमध्ये बरं. मनाचा मार, पवनाचा आधार, ध्यानाचा आदर, परी नाही, हे प्रकार आता राहिले नाही. कारण इतकी विशिष्ट भूमिका प्राप्त झाल्याबरोबर साध्य प्राप्त झाला की साधनाचा अवलंब करायची गरज राहत नाही. त्यामुळे हे कल्पना घे, हे कल्पना सांडी, या कल्पनेचा स्वीकार करावा आणि ही कल्पना टाकावी मोकळ्या मनाने. हे कल्पना घे सांडी, हे नाही इये परवडी. परवडी म्हणजे प्रकारच. हे प्रकारसुद्धा शिल्लक तिथं राहत नाही. हे महाभूतांची फुडी, फुडी म्हणजे स्पष्ट,
आणि आटणी शब्दाचा अर्थ होतो नाश करणं. तर हे सुद्धा प्रकार तिथं राहत नाही. आटणी म्हणजेच काय, नाश करावा किंवा आटणी म्हणजे दशा. पंचमहाभूतांच्या आटणी करावी. पंचमहाभूतांचं काय आहे, शरीर. आणि या शरीराची आता आटणी स्पष्ट झालेलीच आहे. म्हणून ही कल्पना घ्यावी. मनाचा स्वभाव आहे, एक कल्पना घ्यायची आणि एक कल्पना टाकायची. तर ही कल्पना घ्यायची, ही कल्पना टाकायची, असं चिंतन करा, तसं करा. त्यागाचा ग्रहणाचा विचार शिल्लक राहत नाही. ते वासुदेवामध्ये आहे बघा, सांडी मांडी परती टाकी. तसं हे कल्पना घे आणि हे कल्पना सांडी, दोन क्रियापद आहे. कल्पना घे म्हणजे ग्रहण करा आणि कल्पना सांडी म्हणजे त्याग करा. तर हा विचार घ्यायचा, हा विचार टाकायचा. हे नाही ये परवडी, हे प्रकार तिथं राहत नाही. आणि ही दशा, ही अवस्था म्हणजे काय आहे, तर महाभूतांची आटणी किंवा महाभूतांची फुडी. फुडी म्हणजे स्पष्ट, आटणी देखा. येथे महाभूतांची आटणी झालेली आहे, अशी ही दशा असावी. महाभूतांची आटणी झाली म्हणजेच ग्रास झाला. कोणी केला, पंचमहाभूतांनीच केला. पंचमहाभूतांचं शरीर आहे म्हणजे शरीराच्या द्वारेच शरीराचा ग्रास करावा, असा हा गूढ अभिप्राय आहे. तो ज्ञानोबाला सांगतात, हे महाभूतांची फुडी आटणी देखा. पिंडे पिंडाचा ग्रास. पहिल्या पिंडे शब्दामध्ये तृतीय विभक्ती आहे. पिंड म्हणजे शरीर आणि पिंडे म्हणजे शरीराने. शरीराने शरीराचा ग्रास करावा, तो हा नाथ संकेतेचा दंश. दंश म्हणजे मर्म, वर्म म्हणतात त्याला. आणि नाथ म्हणजे कोण, आदिनाथ भगवान शंकर. आणि त्या भगवान शंकरापासून चालत आलेली संकेत म्हणजे गूढ अभिप्राय. या योग मार्गाने असा गूढ अभिप्राय आहे की त्या गूढ अभिप्रायाची साधना अशी की शरीराच्या द्वारे शरीराचा नाश करावा. पिंडे पिंडाचा ग्रास, तो हा नाथ संकेतीचा दंश आहे. परंतु आता ते आहे भगवान शंकराच्या साधनेचं वर्म. आणि दाखवलं कोणी, महाविष्णूने. म्हणून त्यांचं ऐक्य आहे. म्हणजे वास्तविक भगवान शंकराने दाखवायला पाहिजे होतं. परी दावूनी गेला उद्देशो श्री महाविष्णू. श्री महाविष्णू म्हणजे साक्षात श्रीकृष्ण परमात्मा. आणि ते सहज त्याचा उद्देश हेतू सहज दाखवून गेले. पण ते दाखवलं होतं श्लोकामध्ये. ज्ञानोबा म्हणतात ते श्लोकामध्ये भगवंतांनी दाखवलं होतं. पण आम्ही मात्र ग्राहिक श्रोत्या योग मार्गाचे म्हणून त्याचा ध्वन्यार्थ गूढ अभिप्राय मोकळा करून दाखवला. तया म्हणजे तो उद्देश, ते वर्म ध्वनित होतं, गूढ अभिप्रायात झाकलं होतं. कल्पना केली मालाची, तो माल झाकलेला होता. पण तया ध्वनिताचे केने सोडोनी, त्या गूढ अभिप्रायाचा ध्वनिताचा केने म्हणजे मालाचा गठ्ठा ज्ञानोबा म्हणतात मी सोडला. यथार्थाची घडी झाडून, जसा तो विषय होता त्याला यथार्थ, पण तो मालाचा गठ्ठा असा घडी करून ठेवला होता. आणि मग ग्राहकाला दाखवायचं असेल तर त्याची घडी मोकळी करावी लागते. यथार्थाची घडी झाडून, ती घडी, कपड्याची घडी मी मोकळी केली. का मोकळी केली, ओपलविली म्या जाणून ग्राहिक श्रोते. समोरचे श्रोते गिराईक आहे, या मार्गाचं ग्रहण करणारे आहे, हे मला कळालं. जाणून म्या ओपलविली, मी ती सोडून दाखविली. ज्ञानोबाने हा अभिप्राय मोकळा केला. म्हणून प्रगट गुह्य बोले. जे गुह्य होतं ते ज्ञानोबाने प्रगट केलं. आणखीन काही चिंता नाही, तो विचार आपण पुढे पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.